आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या निमित्तानं एक वेगळंच कनेक्शन जोडलं जाते। हे कनेक्शन आहे 2014 सालचं आणि 19 सालचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना यवतमाळ जिल्हा हा फलदायी असल्याच्या चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हा योगायोग असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा ठिकाणी मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली तेव्हा आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहे। यवतमाळमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तब्बल 2.5 लाख महिला या मेळाव्यामध्ये हजेरी लावणार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आहे। कसं नियोजन केलेलं आहे 2.5 लाख महिलांचं आणि काय योजनेचा शुभारंभ होणार आहे? खरं तर अतिशय उत्साहाचं वातावरण आज देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या जिल्ह्यामध्ये सभा असल्यामुळे आहे। मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या सभेकडे येण्यासाठी उत्साहामध्ये आहे आणि नक्कीच हा जो भव्य पेंडॉल आहे या भव्य पेंडॉलमध्ये प्रचंड उपस्थिती महिला भगिनींची राहणार आहे। तुम्ही पालकमंत्री आहे यवतमाळचे। विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्याचं खूप प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही, तर तुम्ही काही मागणी करणार आहे का पंतप्रधानांकडे काही विशेष? नक्कीच शेतकऱ्यांचा मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम, वेगवेगळे योजना आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सातत्यानं आमचं या ठिकाणी चालू आहे। मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जर या ठिकाणी मला संधी मिळाली किंवा मला निवेदन देता आलं तर मी सुद्धा तीच मागणी करणार आहे की या भागामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत आणि ते आकर्षित होण्यासाठी नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी खरं तर त्यांचाही प्रयत्न आहेत। कुठेतरी यवतमाळ हा पंतप्रधानांना लकी आहे अशी चर्चा होते, तुम्ही कसं पाहताय? हा योगायोग आहे, कारण जेव्हा ते नरेंद्रभाई मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि देशभरातल्या निवडणुकीच्या अगोदर योगायोग म्हणावं लागेल की यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबडी या गावामध्ये त्यांचा चाय पे चर्चा हा कार्यक्रम झाला आणि पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्याशी तिथून त्यांनी संवाद साधला आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले। दुसऱ्या वेळेससुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्याला त्यांचा मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमानंतरसुद्धा ते देशाचे प्रधानमंत्री झाले आणि आता परत यवतमाळ जिल्ह्यात हा महिला मेळावा होतो आहे। ते यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।